हा जो आरोपी आहे त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल असताना त्याला भाजपचे माजी आमदार सोडवायचे, त्याला कोणत्याही प्रकारचं भय राहिलं नव्हतं, सर्रास त्याला मदत मिळायची. जर त्यावेळेस त्याला सोडवलं नसतं तर आता या मुलीवरती परिस्थिती आली नसती. आज त्याला फाशी किंवा एन्काउंटर हे होणं हे संशयास्पद आहे. जोपर्यंत त्याला फाशी किंवा एन्काउंटर होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, कल्याणपूर्वीची जनता शांत बसणार नाही. येणाऱ्या काळामध्ये अतिशय उग्र आंदोलन होतील. आपल्याला मी पुरावे देतोय, ते पुरावे आपण जनतेसमोर दाखवा. जो आरोपी या गुन्ह्यामध्ये आहे तो भाजपचे त्यांचं पूर्ण कुटुंब काम करत होतं. या इलेक्शनपासून पहिल्यापासून ते भाजपाच्यामध्ये सक्रिय आहेत. तर अशा व्यक्तीला भाजपने जर मुख्यमंत्र्यांनी जर आज पाऊल उचललं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही उग्र आंदोलनं करू. जोपर्यंत त्याला फाशी किंवा एन्काउंटर होत नाही तोपर्यंत कल्याणपूरची जनता शांत बसणार नाही. मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं, मी वेळोवेळी गेल्या 3 ते 4 वर्षापासून पाठपुरावा करतोय की या ठिकाणी पोलीस बळ कमी आहे, पोलिसांची संख्याबळ कमी आहे, बीट मार्शल कमी फिरत आहेत. कल्याण पश्चिमेला 3 पोलीस स्टेशन, महात्मा फुले, खडकपाडा, बाजारपेठ या ठिकाणी तेवढेच मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असताना देखील एकच इन्चार्ज आहे. या ठिकाणी पोलीस बळ वाढवायला पाहिजे होती. आत्तासुद्धा वेळ गेली नाही, इथे पोलीस बळ वाढवलं पाहिजे. माझ्यावरती भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला, ते अजूनही आरोपी फरार आहेत. यांना कोण देतोय, यांना आसरा कोण देतोय? भाजपाने या ठिकाणी गुंडशाही वाढवण्याचं काम केलं, माझा असा आरोप आहे.